इस बार उंगली खड़ी हुई आसमान की तरफ अंपायर की और रन आउट के स्वरूप में इस बल्लेबाज को बैक टू द पवेलियन आना पड़ेगा। जो कोऑर्डिनेशन होना चाहिए दोनों ही बल्लेबाजों में, वो कोऑर्डिनेशन देखने को नहीं मिला। इस दौरान टीवीएस स्कूटी की यहाँ पे चाबी हमें मिली है, तो किसी की होगी तो यहाँ से जल्दी लेके जाइए। तो आप ढूंढते रहेंगे टीवीएस जो स्कूटर है उसकी की हमारे पास है, चाबी हमारे पास है, तो वो लेके जाइए। इस दौरान देखने को मिल रही जो की थी बल्लेबाज को आउट करने की, वो की फील्डर के पास थी। उन्होंने देखा और डंडा गुल कर दिया। उस डंडा गुल करने के बाद बल्लेबाज जाएंगे बैक टू द पवेलियन। एच पॉइंट इस टीम के लिए पहला झटका लगा है। राज के स्वरूप में, रनआउट के स्वरूप में ये विकेट मिला है। इस दौरान वैग्रेश्वर कलवे ने जो फैसला लिया था फील्डिंग करने का, वो यहाँ पे सफल हो रहा है, क्योंकि बल्लेबाजी के लिए न्योता दिया है एच पॉइंट टीम के लिए। इस दौरान बल्लेबाज हमें प्रकाश देखने को मिलेगी स्ट्राइक एंड के ऊपर। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हमें बल्लेबाज राकेश एक रन टीम का स्कोर है। वो जो रन बनाए हो राकेश ने बनाए, व्यक्तिगत रूप से अपना खाता खोला था। पहले ओवर का खेल जारी है। पहले ओवर में अमित ये गेंदबाजी कर रहा है। इस दौरान अमित दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। सामने खड़े हैं बल्लेबाज प्रकाश, काफी तजुर्बेकार ये बल्लेबाज है। इस बार हाई आर्म एक्शन थी, काफी तेज रफ्तार से गेंद को डाला था। बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में ये गेंद चली जा रही है। वन बाउंस के साथ इसको कलेक्ट किया गया है, फील्ड किया गया है इस गेंद को। इस दौरान 2 रन मुकम्मल किए प्रकाश जी ने। उनके पास जो तजुर्बा है उस तजुर्बे का इस्तेमाल किया। इस दौरान 2 रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर बोर्ड के ऊपर 3 रन हो चुके हैं एच पॉइंट कलवे टीम का। एच पॉइंट कलवे और वैग्रेश्वर कलवे इस दो टीमों के बीच ये कड़ा संघर्ष देखने को मिल रहा है। यहाँ पे फील्डिंग की रेस्ट्रिक्शन है कि वह मैंडेटरी पावर पे जारी है। इस मैंडेटरी पावर प्ले में आउटसाइड सर्कल में 2 फील्डर हमें देखने को मिल रहे हैं। एक फील्डर हमें काऊ कॉर्नर की तरफ देखने को मिलेगा, एक फील्डर हमें डीप स्क्वायर लेग के रीजन में देखने को मिलेगा। इस तरह से फील्डिंग की सजावट है इस बल्लेबाज के लिए, प्रकाश बल्लेबाज के लिए। इस पर शॉर्ट पिच गेंद इस बार टैप किया है। गेंद को पॉइंट के रीजन में गेंद चली जाएगी, धकेल दिया है ऑफ साइड के रीजन में। 1 रन मुकम्मल किया जाएगा। धीमे से स्कोर बढ़ता हुआ 4 रन के ऊपर। काफी नपीतुली गेंदबाजी अमित जी कर रहे हैं। लाइन एंड लेंथ के ऊपर ये गेंदबाजी हो रही है अमित जी की ओर से। अमित जी कलवा गांव के गेंदबाजी है। काफी अच्छी एक्शन है गेंदबाजी की। जिस तरह के से गेंद रिलीज करते हैं, तेज रफ्तार से उनके हाथ में से गेंद रिलीज होती है और तेजी से बल्लेबाज की ओर जाती है। इस बार भी ओवर पिच गेंद को उठाया है, कहां तक ट्रैवल होगी। इस बार फील्डर को मौका दिया। जो फील्डर काऊ कॉर्नर में खड़ा था उसको थोड़ी सी मशक्कत करनी पड़ी, उसके बाद बैक टू द पवेलियन जाएंगे ये बल्लेबाज। राकेश के पारी का अंत होते हुए चारों खाने चित किया इस गेंदबाज अमित ने। गेंदबाज यहां पे कर रहा है और जकड़ के रख रहा है एच पॉइंट बल्लेबाज को। अभी तक 2 विकेट हासिल कर चुके हैं अमित जी। राकेश और राज को बैक टू द पवेलियन भेजा है। इस बार स्ट्राइक एंड में देखने को मिलेगी सूरज। और जिस तरह से सूरज की रोशनी तेजी से बढ़ रही है, वैसे ही सूरज अपने टीम के स्कोर को तेजी से बढ़ाएंगे कि नहीं, इसका ध्यान रखेंगे। इस बार बैकफुट पे जाके अच्छा पुल किया, पुल पावरफुल ये जनरेट किया हुआ शॉट था। इस शॉट के ऊपर आता हुआ जिगर ट्रॉफी 2022 का तनतनाता हुआ छक्का।
अंदर, डंडा बाहर, होगी तेरी डांडी गुल, अमित बाबू पावरफुल, ये बता दिया इस गेंदबाज ने। डीजे मास्टर। गेंदबाजी मार्ग के ऊपर हमें देखने को मिलेगा बंटी खुद की ओर से पहला और टीम की ओर से दूसरा ओवर डालने के लिए बंटी जी आए हैं वैग्रेश्वर कलवा के टीम की ओर से। और बल्लेबाजी में देखने को मिलेंगे निशिकेत, सूरज, प्रशांत जी अभी हमें स्ट्राइक एंड के, प्रकाश जी हमें स्ट्राइक एंड के ऊपर देखने को मिलेंगे और नॉन स्ट्राइक एंड में हमें देखने को मिलेंगे निशिकेत। बंटी जी दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा लगते हुए गेंद हवा में, और इस बार देखा जाए तो चकमा दिया बंटी ने प्रकाश को, और प्रकाश जाएंगे बैक टू द पेविलियन। टाटा बाय बाय सी यू टुमारो ऐसे कहते हुए ये गेंदबाज ने इसमें चकमा दिया, और हम भी डीजे मास्टर को अपॉर्चुनिटी दे रहे हैं। फिर से एक बार चलते मुकाबले की ओर। हेमंत बल्लेबाज आ चुके हैं, नए बल्लेबाज हेमंत। हम गेंदबाजी मार्ग पर देख रहे हैं बंटी। इस बार ओवर पिच गेंद थी, काउ कॉर्नर की तरफ इसे ढकेल दिया है। एक रन मुकम्मल किया जाएगा, दूसरे रन की कोशिश होगी। बंटी भी काफी हद तक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, और अभी तक कुछ गेंदें शेष है इनके ओवर की। ऋषिकेत और हेमंत ये जोड़ी यहाँ पे 22 यार्ड पिच के ऊपर खड़ी है, अपनी टीम की बल्लेबाजी की डोर संभाले हुए है, और टीम का कुल मिला के स्कोर है 11 रन। एच पॉइंट कलवे टीम का स्कोर है 11 रन। दूसरे ओवर की सरपंच साहब यहाँ पे आ चुके, उनको भी धन्यवाद कहना चाहूंगा कि आप यहाँ पे आ गए। इस बार बंटी गेंदबाजी बार के ऊपर फिर से देखने को मिलेंगे, और इस बार यहाँ पे हमारे सरपंच जी का यहाँ पे स्वागत किया जा रहा है, उनको भी धन्यवाद कहना चाहूंगा कि आप आए और हमारे इस प्रोग्राम की यहाँ पे शान बढ़ाई, इसलिए आपका भी धन्यवाद कहना चाहूंगा। इस बार बंटी अच्छी गेंदबाजी करते हुए हीरामन राजाराम पाटिल साहब को मैं रिक्वेस्ट करता हूँ, विनती करता हूँ कि आप आइए हमारे कमेंट्री बॉक्स में, आपका भी यहाँ पे तहे दिल से स्वागत किया जाएगा, क्योंकि करण भाई की ये टूर्नामेंट है और करण भाई को आशीर्वाद देने के लिए हर एक का यहाँ पे गेस्ट आ रहा है, तो उस गेस्ट का यहाँ पे स्वागत किया जा रहा है। तो धन्यवाद कहना चाहूंगा अंकल जी कि आप भी यहाँ पे आए गए। इस बार देखा जाए तो देखते देखते तनतनाता हुआ छक्का या जिगर ट्रॉफी 2022 का इस बल्लेबाज के बैट से आता हुआ ये तनतनाता हुआ छक्का लीजिए।
बंटी गेंदबाजी मार के ऊपर, इस बार लेफ्ट हैंड बल्लेबाज ने जादुई करिश्मा किया, बहुत देर से छक्का आया इस बल्लेबाज के बैट से। इस बार स्ट्रेट ड्राइव किया है, कलाइयों का इस्तेमाल किया था, 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश होगी, लेकिन दूसरे रन की कोशिश करते करते ये इस गेंद को फील किया गया है। मी विनंती करतोय डॉक्टर मिलिंद बामा पाटील, वैद्यकीय अधिकारी जिथे विभागामध्ये ते काम करतात, तर त्यांना विनंती असेल की आमच्या विनंतीला मान देऊन आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। डॉक्टर मिलिंद दादा यांना विनंती असेल की आपण यायचं आहे, खूप मोठं कार्य समाजासाठी आपण करत आहात आणि खूप मोठी व्यक्ती आहे समाजासाठी, डॉक्टर म्हणून बरंचसं त्यांचं काम चालू आहे आणि समाजसेवेचं व्रतच या डॉक्टर या शब्दामध्ये आहे आणि वेलात वेल काढून समाजसेवा करत आहेत। कलवे गावाचं नाव देखील त्यांनी आपल्या या पेन तालुक्यामध्ये आणि रायगड तालुक्यामध्ये लावलेलं आहे, बरेचसे पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेत। कोरोना काळामध्ये देखील त्यांनी कलवे गावासाठी चांगलं काम केलं आणि असे आमचे सर्वांचे लाडके मिलिंददादा पाटील पेशाने डॉक्टर आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। हा मान सन्मान मात्र रायगड भूषण प्राप्त महेंद्र दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातो। YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र मात्र इथे टिपली जात आहेत। एका अधिकाऱ्याचा मात्र एका रायगड भूषण सन्मानित आमच्या महेंद्र दादा, एक संगीत क्षेत्रातील मोठं नाव, दिग्गज नाव, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे मान सन्मान केला जातोय। मिलिंद दादा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची असं म्हणतात। पडता पाऊले मान्यवरांची शोभा वाढे कार्यक्रमाची आज सरपंच साहेब असतील, म्हणजे क्रिकेट क्षेत्र असेल, समाज क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, या क्षेत्रातील प्रत्येक मान्यवर आज मात्र किरणदादा पाटील यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या कार्याचं मात्र हा कौतुक करण्यासाठी येत आहेत, तर त्यांना देखील शुभेच्छा असतील। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, आपण पाहतोय की धावफलकावर धावा मात्र आपण 18 पाहतोय, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। एच पॉइंट कलवे हा संघ मात्र थोडासा अडचणीत असताना मात्र अडचणीवर मात केली हेमंत यांना, ऐनवेळी षटकार खेचला आणि तदनंतर धावसंख्येला विशिष्ट असा आकार आला आणि विशिष्ट असा आकार आल्यानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 18। संघ मात्र अडचणीत आहे, परिस्थिती खंबीर आहे, कोणाला तरी गंभीर होणं अपेक्षित होतं, ही मात्र परिस्थिती सांभाळली होती ती हेमंत यानं आणि संघ मात्र सावरत असताना 18 धावसंख्येवर पोहोचवलं। बंटी याच्या गोलंदाजीवर तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला आणि तदनंतर एक चांगला असा आकार धावफल केलेला एच पॉइंट आणि वॅगरेश्वर कलवे या दोन संघांमध्ये हा सामना चालू आहे। प्रथमतः आपण पाहिलं तर वॅगरेश्वर संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणात स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं, ते आमंत्रण मात्र योग्यरित्या स्वीकारलं आणि स्वीकारत असताना 2 षटकामध्ये 18 धावसंख्या धावफलकावर एच पॉइंट कलवे या संघाची पाहतोय। येणाऱ्या कालावधीमध्ये या जिगर ट्रॉफी 2022 मध्ये कशा पद्धतीने काम करेल हा संघ, याच्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेडियम आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्राचे एक महान व्यक्ती, या भारत देशाची महान व्यक्ती ज्यांना बरेचसे लोक आदर्श मानतात। आज मात्र काही जण टीका टिप्पणी या महाराजांवर आपल्या करतात, पण ज्यांची लायकी नसते ना ते मात्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका टिप्पणी करतात, कारण त्यांना माहिती नसतं राजा काय असतं, राजा काय आहे। राजांनी खूप सारे कष्ट घेतले या स्वराज्यासाठी मिळवण्यासाठी, आपल्या रयतेला सुखी ठेवण्यासाठी त्यांचं पूर्णपणे जीवन त्यांनी समर्पित केलं। त्या राजाला मात्र आज मात्र इथं अभिवादन केलं जाईल। निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2022। वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा शिवराज्याभिषेक घातला, कणभर मावल्यांना घेऊन मुठभर यवनांचा पराभव करणारा असामान्य योद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। त्या राजा शिवछत्रपतींना जिगर ट्रॉफी 2022च्या माध्यमातून त्रिवार अभिवादन केलं जाईल। निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2022। करण भाई यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा उभी राहिली। आज मात्र कलवे गावाच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक खेळाडूला इथे मात्र संधी दिली जाते आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक आपली आई असेल, बहीण असेल, आपला मामा असेल, आत्या असेल, हे सामने आपल्या लेकाला या मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जातं। गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, आभार उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय की काय अशी शंका निर्माण होत असताना चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय। ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटला चेंडू पलटतोय, हलकासा उचली घेतोय। सकाळच्या क्षेत्रामध्ये मी पिचचा अनुभव घेतला तर थोडीशी दमट होती, कारण मॉइश्चर होतं सकाळच्या क्षेत्रामध्ये। त्यानंतर थोडासा आता उन्हाचा प्रभाव वाढल्या कारणाने टणक झाली आणि गोलंदाज मात्र त्याचा लाभ घेतोय। गोलंदाज मात्र हाय आर्म ऍक्शन मध्ये गोलंदाज चेंडूला रिलीज करतोय, उचली घेतोय आणि चेंडू मात्र विसावा घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय। क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकी करणार, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केली जातोय।
धावफलक मात्र पुढे सरसावते. 20 या धावसंख्या लागते धावफलकावर. 8 पॉइंट कलबे या संघाची. जवळपास 4 खेळाडू बाद झालेत हे 20 धावसंख्या उभारत असताना, आणि पूर्णपणे मी श्रेय देईल अमित आणि बंटी या गोलंदाजाला. आता मात्र तिसरा गोलंदाज वापरण्यात येतोय, तो व्याघ्रेश्वर कलवेच्या माध्यमातून अमर. अमर मात्र सातत्याने कामगिरी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आपण खेळाडू पाहतोय आपल्या ऑन स्क्रीनवर, निशिकेत, तो देखील चांगल्या पद्धतीने खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. समोरच्या दिशेने खेळलेला अफलातून फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये हा चेंडू पकडला जातोय. आता मात्र जाल्यामध्ये सापडतोय हा निशिकेत अमर याच्यामध्ये, आणि डीजे मास्टरला देखील आम्ही संधी देतो. डीजे मास्टर. धन्यवाद मानतोय की त्यांच्या माध्यमातून ही पूर्णपणे स्पर्धा टिपली जाते. मी नेहमी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून म्हणतो की युट्यूबला मात्र एक डोला आहे, पण या एक डोलाच्या मागे हजारो मायबाप रसिक प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असतात, आणि मनमुराद आनंद घेण्याचा मात्र पूर्णपणे श्रेय देईल ते यूट्यूब लाईव्ह ऑपरेटरला आणि त्यांच्या पूर्ण टीमला, आणि त्यांना देखील आपण समर्थ लाईव्ह इव्हेंट चॅनलला आपण कुठलाही वेळ न घालवता लगेचच सबस्क्रायबर करायचं आहे, आणि त्यांच्या चॅनलला मात्र भरभरून आपण प्रेम द्यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अमर. त्याच्याकडे अनुभवाची पोच पावती कमी आहे. बोला ना तुझा मग. हा हा, ओके ओके, हो हो, लगेच लगेच लगेच, हो हो हो, ओके ओके ओके. आणि या दरम्यान मात्र इथे झेल सुटला जातोय, संधी उपलब्ध करून दिली जाते. मी नेहमी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून म्हणतो की जिंदगी मौके कम दोस्तों और धोखे ज्यादा देती है, तो जो मौका मिला है ना उसके ऊपर चौकार छक्का लगाना बखूबी जान लो दोस्तों, नहीं तो जिंदगी बर्बाद हो जाएगी. तर अशा पद्धतीने हे जीवनाचं रहस्य क्रिकेटमध्ये वापरलं जातो. आज मात्र आपण पाहतोय तुक्या मामा यांचा मला कॉल आला होता. गावदेवी संघाचे कट्टर समर्थक शिर्डीला गेले साईबाबाच्या दर्शनाला. लाख बना दो दोस्तों इरादे, लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बोलाते. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात करण दादा यांना. तर आता मात्र इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. चेंडू थांबायचं नाव नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नासाचं रॉकेट अंतरिक्षात लॉन्च केलं जातोय, या चेंडूला मात्र लॉन्च केलं गेलं आणि पाहायला मिळालं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सरळ 6 धावसंख्येसाठी. षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस एच पॉइंट कलवे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 28. 29 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते अर्थातच आपण व्याघ्रेश्वर कलवे या संघापुढे. रोहन एच पॉइंट संघाचा, त्याला मात्र आमचे सुशांतजी पाटील राव्याचे त्याच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छा आपण मात्र स्वीकारायच्या आहेत, आणि त्यांनी देखील या टुर्नामेंटला आणि करण भाईला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज मात्र कलवे गावातील बरेच जण शिर्डीला गेलेले आहेत, त्यांनी देखील तिकडून मॅच बघत आहेत, त्यांनी देखील बऱ्याचशा शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. असंच प्रेम आपण सर्वांनी या करण दादावर ठेवा, कारण भविष्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्याला आपण पाहणार आहोत.
आचारसंहिता आहे. 28 धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती एच पॉन्ड कलवे या संघाच्या माध्यमातून आणि 29 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते अर्थातच आपण पाहतोय व्याघ्रेश्वर कलवे या संघापुढे हे आव्हान कशा पद्धतीने पेळलं जाणार याकडे आपलं लक्ष केंद्रित असणार आहे. याची देही याचे डोळे आपण हा प्रसंग अनुभवतोय, हा खेळ अनुभवतोय, या खेळातून आनंद घेतोय, या खेळातून बरेचसे जीवनाचे रहस्य देखील आपण शिकतोय. 360 डिग्रीचा गोलार्ध आहे, या गोलार्धामध्ये बरंचसं काय आपल्याला शिकायला मिळतं आणि मात्र इथे नात्यांची देवाणघेवाण केली जाते, शब्दांची देवाणघेवाण केली जाते, नाती जोपासली जातात. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण हा आनंद घेणं खूप महत्त्वाचं असतं. खेळाकडे खेळाच्या दृष्टिकोनातून पाहणं खूप महत्त्वाचं असतं. याच्यातून बरेच जण समाजसेवा देखील करत असतात. बरेच काही ना काही चालू असतं. काही काहींचा व्यवसाय म्हणून काही जण पाहत असतात, काही जण आनंद म्हणून पाहत असतात. असा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून मी निश्चित म्हणतो 360 डिग्रीचा गोलार्ध नसून हा आनंदाचा सोहळा आहे. घेतला तर आनंद आहे, नाहीतर बाकी जीवनामध्ये काही तुम्हाला मिळणार नाही. कारण असं म्हटलं जातं मित्रांनो, आपलं नशीब हे आपल्या हातात असतं. आपलं नशीब हे आपल्या हातात असतं. आपण येताना काय आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. जीवन का जगायचं उत्तर शोधायचं असतं. या जीवनाचं उत्तर शोधता सध्याच्या प्रसंगाला अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये असतील, मायबाप रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असतील. प्रत्येकाला भूमिका ही दिलेली असते, त्या भूमिकेला मात्र न्याय देणं हे अपेक्षित असतं. विलियम शेक्सपियर म्हणतात लाईफ इज अ स्टेज अँड एव्हरी वन इज अ ॲक्टर असं म्हटलं जातं. आयुष्य हे रंगमंच आहे आणि या रंगमंचावर येणारा लहान बाल असेल, आपण देखील असेल, कलाकार असतो आणि या कलाकार परमेश्वर भूमिका देत असतो. या भूमिकेला न्याय देणं हे तुमच्या हातात असतं. कधी यशस्वी होतो आपण, कधी अपयशी होतो, पण अपयश पचवता आला पाहिजे आणि यश देखील आपल्याला तेवढा बाळगता आलं पाहिजे. कारण यशामध्ये जर आपण जास्त एक्साइटेड झालो तर ते देखील यश मागे पडायला कमी पडत नाही. त्याच्यामुळे जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं. त्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. बऱ्याचशा आपल्याशी गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आपण मैदानाकडे वळतो. मैदानावर खेळ चालू आहे. एच पॉन्ड कलवे विपक्ष व्याघ्रेश्वर कलवे. एच पॉन्ड कलवे या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावसंख्या धावफलकावर लावली आणि 29 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. पुन्हा एकदा आपण राष्ट्रभाषेकडे बोलूया. चलते हैं मैदान की ओर मुकाबला जारू है दो टीमों के बीच. व्याघ्रेश्वर कलवे बनाम एच पॉन्ड कलवे, दोनों ही कलवे गांव से बिलोंग करती है टीम और जिगर ट्रॉफी 2022 में दोनों ही टीमें जीत के हिसाब से इस मैदान की उतरी है. लेकिन जो टीम जीतेगी वही सिकंदर कहलाएगी दोस्तों, क्योंकि जीतना है तो आपको यहाँ पे मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करनी पड़ेगी, तो ही आप जीत सकते हैं. क्योंकि दोस्तों जिंदगी जीना इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. तो जीवन ये संघर्षपूर्ण दोस्तों है. तो इस क्रिकेट में भी आपको संघर्ष करना पड़ेगा. तो ये संघर्ष कहाँ तक यहाँ पे साबित होता है, कहाँ तक दोनों ही टीमों को लेके जाता है, क्योंकि जीत तो दोनों ही टीमों को चाहिए, लेकिन जीतेगा वही वो कड़ी मशक्कत करेगा, कड़ी संघर्ष करेगा. ये जीत का खेल है दोस्तों. हार जीत जीवन में होती रहती है. तो इस हार जीत को आप किस तरह से लेते हैं, पॉजिटिवली लेते हैं या नेगेटिवली लेते हैं, डिपेंडिंग ऑन द अदर सेल्फ पर्सन. तो ये सबके ऊपर डिपेंड होता है, हर एक व्यक्ति के ऊपर ये डिपेंड होता है. तो चलते फिर से एक बार मैदान की ओर. कलरफुल यहाँ पे क्रिकेट जारी है. गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज हमें देखने को मिलेंगे. राज एच पॉइंट की ओर से राज गेंदबाजी करेंगे और बल्लेबाजी करने के लिए व्याघ्रेश्वर कलवे की ओर से सूरज और अमित. स्ट्राइक एंड को हमें सूरज दिखेंगे, नॉन स्ट्राइक एंड पे हमें अमित दिखने वाले हैं. राज हमें गेंदबाजी मार्ग के ऊपर देखने को मिलेगा. यहाँ पे फील्डिंग की रेस्ट्रिक्शन है. आउटसाइड सर्कल में यहाँ पे 2 फील्डर लगाए गए हैं. वो फील्डर, एक फील्डर लॉन्ग ऑन रीजन में, एक फील्डर हमें काऊ कॉर्नर की तरफ देखने को मिल रहा है. इस तरह से फील्ड की रेस्ट्रिक्शन है. एक मिड ऑन, मिड ऑफ, कवर, स्क्वायर, एक्स्ट्रा कवर, पॉइंट, गली, लेग गली, इस तरह से फील्डिंग की सजावट की गई है इस बल्लेबाज सूरज के लिए. ये जो फील्डिंग की सजावट है, नेटवर्क है, इस नेटवर्क में फंस जाएगा ये बल्लेबाज की. ये नेटवर्क तोड़ के चौके और छक्कों की बरसात होगी. ये आने वाले वक्त में हमें दोस्तों, आने वाला वक्त ये तय करने वाला है, क्योंकि ये मुकाबला है जिगर ट्रॉफी 2022 का. दोनों ही टीमें में कड़ा संघर्ष, कड़ा यहाँ पे मेहनत करती हुई टीम, दोनों ही मशक्कत करती हुई जीतने के लिए देखने को मिल रही है.
इस बार पटकी हुई गेंद हल्की सी पिच के ऊपर गिरने के बाद उछाल प्राप्त करती हुई ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई थोड़ी सी। इस बार डॉट गेंद की समाप्ति करता हुआ पहला गेंदबाज राज, उनके ऊपर भरोसा जताया है कप्तान ने, क्योंकि आप स्ट्राइकर गेंदबाज है, आपको अच्छी गेंदबाजी करनी है, क्योंकि हमें 28 जो रन है वो डिपेंड करने हैं। अगर आपको डिपेंड करने होंगे तो अच्छी मशक्कत करनी पड़ेगी, गेंदबाजी करनी पड़ेगी, नपी तुली गेंदबाजी, सटीक लाइन लेंथ के ऊपर गेंदबाजी करनी पड़ेगी राज को, तभी आप जीत हासिल कर सकते हो। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, बल्ला तो चलाया है हवा में, गेंद वहां पे फील्डर तैनात है, फील्डर ने गलती की, ओवर कॉन्फिडेंस थी, स्टाइल ज्यादा थी कैच पकड़ने में। अगर इजी से कैच पकड़ ले तो मुझे लगता है वो कैच पकड़ सकते थे, लेकिन वो कैच ड्रॉप हो गए। जीवनदान मिला है इस बल्लेबाज को। इस जीवनदान का कहां तक इस्तेमाल करते, पहले मैं बोला जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है, तो जो मिला है मौका उसके ऊपर चौका और छक्का जड़ता है कि नहीं, ये सूरज बल्लेबाज देखना होगा। टीम का स्कोर है 2 और व्यक्तिगत रूप से सूरज का भी स्कोर 2 रन के ऊपर है। इस बार फील्डिंग में थोड़ा परिवर्तन लाएंगे कप्तान, क्योंकि जो कैच उन्होंने ड्रॉप किया था वो फिर से एक बार उनको गलती दोहराई नहीं जानी चाहिए, ऐसा कप्तान को लगा, इसलिए उनको चेंज किया गया। इस दौरान फिर से एक बार राज दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार टैप किया है कवर के फील्डर को, यहां पे टैप करते हुए 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश, दूसरी रन भी आसानी के साथ पूरी की है। आसानी के साथ धीमे धीमे से वो 28 रन के करीब आ रहा है। ये दोनों ही बल्लेबाज का प्रयास है वो जारी है जीतने क्या। इस बार स्कोरबोर्ड के ऊपर रन देखने को मिलेंगे 4, पहला ओवर जारी है, राज गेंदबाजी कर रहा है अपने एच पॉइंट टीम के लिए। इस ओवर की कुछ गेंदें शेष है, राज के पास एक्सपीरियंस नहीं है, जोश है, उस जोश में होश नहीं बेटा खोना, क्योंकि जिंदगी इतनी आसान नहीं दोस्तों। इस बार शॉर्ट पिच गेंद, पटकी हुई गेंद के ऊपर टैप किया था, इस बार गली के फील्डर को चकमा देते हुए गेंद चली गई बैक ऑफ द स्टंप 4 रन के लिए। इस बार जिगर ट्रॉफी 2022 का आता हुआ तनतनाता हुआ चौवा डीजे मास्टर। जोश में होश नहीं खोना है, तो जिसके पास अनुभव है तो उन अनुभवी प्लेयर को उससे बातचीत करना काफी लाजमी होता है, क्योंकि नए बच्चे उनको अगर आपको रेडी करना है तो उसको आपको गाइडेंस देना काफी महत्वपूर्ण हो जाता है। इस बार भी शॉर्ट पिच गेंद, पटकी हुई गेंद टैप किया था, इस बार कवर ड्राइव किया है, फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है, रेस लगी है फील्डर और गेंद में, इस बार रेस जीती है फील्डर ने। गेंद फेंकेंगे और गेंदबाज ये गेंद को पकड़ेंगे, तब तक देखा जाए तो 3 रन मुकम्मल किए, इस 3 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 11 रन के ऊपर। अभी तक राज के ओवर की कुछ गेंदें शेष है। इस बार बड़ा शॉट देखने को नहीं मिल रहा है, लेकिन वो जो टैप कर रहे हैं ना, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले है दोस्तों, इस मैंडेटरी पावर प्ले में 2 ही फील्डर यहाँ पे आउटसाइड सर्कल में है, उसको टैप करने के बाद इनसाइड फील्डिंग को टैप करने के बाद आसानी से 2 रन मिलते हैं, तो ये 2 रन आसानी के साथ पूरे कर रहे। इस दौरान 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर एच पॉइंट टीम का। अच्छी यहाँ पे साझेदारी पनप रही है इस दोनों ही बल्लेबाजों में, जिस काम के लिए उनको भेजा था वो काम बखूबी निभा रहे दोनों ही बल्लेबाज। इस बार भी बल्लेबाज की नजरें घड़ी नहीं थी उस गेंद के ऊपर, ऐसे बैट घुमाया। इस बार डॉट गेंद की समाप्ति, पहले ओवर के बाद स्कोरबोर्ड पर रन 11 रन। पहले ओवर के बाद स्कोरबोर्ड पर रन है 11 रन। हाय रे ट्रक आवाज
हॅलो. जिगल ट्रॉफी 2022चे पर्व दिमागदार आयोजन या पेनच्या स्टेडियममध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि या सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये परत प्रेक्षक बसले त्याचं देखील स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या बोलूया मॅचकडे. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. करम पाटील यांनी घेतलेली मेहनत आहे आणि मेहनतीचा फल मात्र या 4 दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूला अनुभवायला भेटेल. एका षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. सुरुवात चांगली पाहायला भेटली आणि सुरुवातीपासूनच अमितने चांगली कामगिरी करून आपल्या संघासाठी धावा जमा केल्या. परंतु या मॅच मध्ये आता संघर्षमय वातावरण पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसेल. तो कोण बॉलर अमित का प्रकाश गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. दोन्ही साईडनी संघर्ष पाहायला भेटतोय. एक साईडला एच फोन आणि दुसऱ्या साईडला वागरेश्वर. संघर्षमय वातावरण पाहायला भेटतं. 19चं टार्गेट आहे, 29चं टार्गेट आहे. त्या टार्गेटसाठी मात्र संघर्ष पाहायला भेटतोय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 18 धावांची गरज. मी रोशन मात्र तुमचं सर्वांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांच्यातील शेअरचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज 2000चा टप्पा पूर्ण केला समर्थ लाईव्ह इव्हेंटचं टीमने त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार आहे. प्रकाश समेत अमित स्ट्राईक एंडवरती असेल. मोठा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल मात्र मिस करताना दिसतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आहे तो हा चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक मात्र त्या जिव्हायला लागली. या 4 धावाचा खर्च होताना दिसला. गोलंदाज प्रकाश तयार आहे. ऑन स्ट्राईक वरती अमित तयार आहे. अमित आणि प्रकाश आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्या दिशेने मारला चेंडू. लॉंग ऑफले क्षेत्ररक्षक आहे. उचलणार फेकणार तर पुन्हा एकदा काढले. एका धावेवरती रोखलं गेलं. एका धावेने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आणि चांगल्या सुरुवातीला जो बसवण्याचा प्रयत्न मात्र अमितच्या माध्यमातून पाहायला भेटला. वैयक्तिक अमित खेळताना दिसतो आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती. अमर कळवे आणि सिद्धिविनायक कळवे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करता टॉस बॉक्स देऊन टॉस करून घ्यायचा. गोलंदाज प्रकाश तयार आहे. स्ट्राईक एन वरती आता सूरज बऱ्याच काळानंतर येताना दिसतोय. सलामीची जोडी मात्र मैदानात उतरल्यानंतर अमितने स्वतःच्या कांद्यावरती जबाबदारी घेऊन 16 धावसंख्येवरती मदल मारली. आणि दुसऱ्या चेंडू प्रगतीपथावर असून तिसऱ्या चेंडूमध्ये खेळ खेळण्यासाठी सज्ज झाला तो सूरज. कशावर त्याने कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे तो म्हणजे प्रकाश. आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडूला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. परंतु चेंडू जाईल षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण सूरजच्या बॅटमॅन देखील पाहायला भेटतोय. मी देखील अमित पेक्षा कमी नाही याची जाणीव मात्र पूर्णपणे करून देतो मैदानावरती. या देखील चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटतो. क्षेत्रस्थिती तैनात आहे. उचलणार फेकणार एकदा काढले. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु दुसऱ्या धावेला रोखलं गेलंय आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 23 आकड्यावरती. सुरुवात चांगली पाहायला भेटली अमितच्या माध्यमातून. त्यानंतर सूरजने मारला षटकार. धावसंख्या वधारली परंतु समीकरण बदलले गेले. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक धावेवरती धाव रोखणं गरजेचं म्हणजे एच पॉइंट कळवे संघाला. परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष पाहायला भेटतो धावा रोखण्यासाठी. कंजूसगिरी करावी लागेल गोलंदाजी मार्फत प्रकाशला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते. कॅचची संधी होती परंतु संधीला मात्र सोडलं गेले गोलंदाजानं. प्रकाशला मात्र संधी होती परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये. परंतु एक धाव स्कोरबोर्ड हलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती.
समीकरण बदलले गेले. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये हा सामना संपवण्याच्या दिशेवरती असेल, परंतु एक डॉट बॉल या मॅच मध्ये परतीचा प्रवास करून देण्यासाठी प्रयत्न असेल, परंतु मोठा फटका झेल टिपला जातोय. सुरतला मात्र माघारी परतावं लागतंय. मोठा आद्रा. अमित मात्र अमित मात्र बाद होतोय 17 धावसंख्येवरती. रूप धारण करण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं असेल, परंतु निशिकेतला करणं गरजेचं आहे. सीमरीच्या आत आणि या प्रत्येक चेंडूवरती डॉट बॉल येणं गरजेचं असेल, जेणेकरून हा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. थोडीशी रणनीती असताना दिसतो निशिकेत, कारण की प्रेशर आहे. या प्रेशरच्या मॅच मध्ये संघर्ष पाहायला भेटतोय. लोक नावं ठेवतील आपण हारायचं नाहीये. जिंकण्यामागचं रहस्य पाहिलं तर संघर्ष शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला चिकाटी दाखवावी लागेल. तुमचा खेळाडू वृत्तीपणा या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. परंतु या मॅच मध्ये तुम्हाला जर आता जिंकायचं असेल, 6 चेंडूमध्ये 5 धावा रोखायचे. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका पाहायला भेटू. क्षेत्रस्थिती तैनात आहे. एक धाव मात्र मिळते. एक धाव रोखणं गरजेचं आहे. एक धाव्यावरती क्षेत्ररक्षकाने झेप घेणं गरजेचं आहे त्या चेंडूवरती, आणि एक धावेसाठी प्रयत्न देखील करताना दिसतोय. एका धाव्याने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 25 आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात जिंकण्यासाठी. कुणाल यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. कुणालचं आडनाव काय? कुणाल पाटील. सिद्धिविनायक कलवे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्यायचा. ही मॅच आता संपल्याच्या दिशेवरती आहे, परंतु तुम्हाला विनंती करतो टॉस करून घ्यायचा. गोलंदाज तयार निशिकेत. आडो बॅटने केल्याचा चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करे, परंतु गॅप सिलेक्शन पाहायला भेटते. बॅकवर्ड स्विंग मध्ये चेंडू येईल. 4 धावसंख्येसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण की प्रयत्न जर केले असते तर मात्र चेंडू अडवण्याचं यश प्राप्त झालं असतं. असं न घडता मात्र मॅच मध्ये संपवण्याचा विक्रम करून दिला, आणि या 4 धावसंख्येत मॅच फिनिश होताना दिसते. ही मॅच जिंकली. ती कोण जिंकली रे?